सॉरी डॉक्टर, मला यायला खूप उशीर झाला. इट्स ओके. थोडा वेळ इकडे तिकडे होणारच ना. खरं तर माझ्याच लक्षात नाही आलं, नाही तर मीच गाडी पाठवली असती. बापरे, नाही नको. मीता, तुझ्या अतिउत्साहामुळे तिला त्रास नको व्हायला. हो, आणि अश्विनीच्या घरी हे सगळं माहिती आहे की नाही, ही सगळं सांगणार आहे की नाही घरी, आपल्याला अजून काहीच माहित नाहीये ना. अश्विनी, आज आपण मेडिकल टेस्ट करणार आहोत. जायचं ना पुढे? तुझी परवानगी आहे ना? हो. दादा, तू आधी कायदेशीर गोष्टी तिला सांगतोस का मी मेडिकली समजावून सांगू आधी? मला माहिती आहे. तरीही प्रोसिजर प्रमाणे अश्विनी तुला सगळं नीट सांगावं लागेल. हे बघ, तुझे रिपोर्ट्स एकदा आले ना की त्यानंतर आपल्यात एक करार होईल. लहान बाळ म्हणजे देवाने दिलेली सगळ्यात पवित्र देणगी असते. त्यामुळे तुमच्यात जो झालाय त्याला करार समजू नका. तो एक समझोता आहे. करार म्हटलं की बंधनं येतात, टोचणाऱ्या गाठी येतात, जीवघेणे पीळ येतात. पण या समझोत्यात फक्त एकमेकांना सुखी करण्याची धडपड असते. आशु अशी कधीच वागत नव्हती. असं का वागतीये ती? माझ्यापासून का लपवतीये? काय चाललंय तिचं आणि नमिताचं, गॉड नोस. काय काय काम? कशाला आलेस? या घरात हा प्रश्न मला विचारला जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. भांडण तूच काढलंस ना? आता किती वेळ दारात उभं ठेवणार आहेस? उचलून आणायचं का काय तुला? सॉरी. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही हे मला 4च दिवसात कळलं. पण त्यासाठी तुला भांडण करावं लागेल. पण मला न भांडताच ठाऊक होतं आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही म्हणून. We are really made for each other, Rohan. तुला खरं सांगू, खूप इंटेलिजंट आहेस तू. पण तू मूर्ख आहेस. रोहन, सोड ना. माझीच वाट पाहत होतीस ना? मला काही दुसरी कामं नाही आहेत का? ऍक्च्युली मी आशूचा विचार करत होते. मला कळत नाहीये त्या नमिता प्रधानने तिला एवढे पैसे कसे दिले? अरे हा तर सरप्राईजचा धक्का आहे.
नमिता प्रधानने दिले पैसे? अच्छा अच्छा, तरीच म्हटलं त्या फायनान्स कंपनीच्या फेऱ्या कशा थांबल्या. म्हणजे ते फायनान्स कंपनीचं लफडं मिटलं? अश्विनी, तुझ्या लक्षात आलंय ना नीट? हो. आजच्या मेडिकल टेस्टचे रिपोर्ट सगळे व्यवस्थित आले तर लगेच आपण इन्सेमिनेशनची तारीख फायनल करू. त्यानंतरचं सगळं तुला माहिती आहे. हो. मी तुला काही साईट्स सांगेन, मग त्यावर जाऊन तुला नीट माहिती वाचता येईल. नाही मीता, एक डॉक्टर म्हणून तिला सगळं मीच सांगायला हवं. हे बघ अश्विनी, एरवी आई वडिलांचे अंश एकत्र करून सरोगेट मदरच्या शरीरात ठेवले जातात, पण आपली केस थोडी वेगळी आहे. किटीने नेटवरून प्रिंट्स काढले होते ते मी वाचलेत. गुड. म्हणजे तुला कळतंय ना की हे बाळ दादाचं आणि नमिताचं नसून तुझं आणि. मला माहिती आहे. आणि म्हणूनच मला तुझ्यासारखी मुलगी हवी होती. अश्विनी, तुला आणखी काही विचारायचं आहे का? नाही. ठीक आहे, मग आता आपण टेस्टसाठी जाऊया. काही टेस्ट इथे होतील. काही टेस्टसाठी तुला पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जावं लागेल. माझी नर्स असेल तुझ्याबरोबर. मी तिकडून परस्पर घरी गेलं तर चालेल ना? हो, रिपोर्ट्स आले की मी कळवेन तुला. अश्विनी, नक्की सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात ना? एखादा प्रश्न आहे का मनात? का अशी बघतेस काय नुसती? काही विचारायचं आहे का? नाही. चल मग निघूया. ये, आम्ही आलो. या अश्विनीला फोन करायचं म्हणजे काही सांगणार नाही, टीटीला फोन करणार आहे. तुमची डायरी कुठे गेली? काय डबे बिबे मध्ये ठेवलेत? एक गोष्ट दर जागेवर सापडत नाही घरात. नशीब या किटीला फोन करायचा म्हणजे अगोदर ती हाय करणार, होई करणार, मस्त कुठ होणार माझं. काय करणार आटला हरी गाढवाचे पाय दरी. किटी किटी किटी, केतकी, कमला, कल्पना, बाई केतकी नाही का? लक्षातच येत नाही. हा दादा बोल. दादा नाही, दादाची बायको बोलती. दादाची बायको? हा वहिनी बोला ना. नाही, एवढ्यासाठी फोन केला होता. अश्विनी आली का तुझ्याकडे? हो आली आहे, पण आत्ता नाही आहे ती इथे. नाही नाही नाही, मला तिच्याशी नाही, तुझ्याशीच बोलायचंय. कशी आहे ती? नीट आहे ना? कशी म्हणजे बरी आहे, थोडी विचित्र वागते. वागू दे कशी पण, सुखरूप आहे ना पण ती? हो. बरं झालं बाई, जीवाला घोर लागला होता माझ्या. सुखरूप आहे की नाही? ठेवते फोन. सुखरूप आहे, मिळवलं त्या. हा बोल रे, जरा लवकर बोला, मी जरा घाईत आहे. नंतर करू का? नाही नाही, ऐक, घाईत असले तरी गुड न्यूज आहे माझ्याकडे. अरे वा, गुड न्यूज आहे. मिहीर नंतर इतक्या वर्षांनी ज्या दिवसाची वाट बघत होतो तो सोनियाचा. गप्प बस रे बाबा, तसलं काही नाहीये. अश्विनीला मेडिकल टेस्टसाठी पाठवलंय आज, हे सांगायचं होतं. अरे ही तर ग्रेट न्यूज आहे. नमिताचं अभिनंदन करायला हवं. इथेच बसली ती माझ्या समोर, बोलतोस का? दे ना. हा
घे. हॅलो. कशी आहेस तू? मी ठीक आहे. तू कसा आहेस? अजूनही रागावलीस माझ्यावर? मला जाऊ दे ना तो विषय आता. हो ना, मग अभिनंदन तुझं. इतक्यात नको रे अभिनंदन करूस. देवाकडे प्रार्थना कर माझ्यासाठी. खरा आनंद रिपोर्ट्स आल्यानंतरच आहे. प्रार्थना मी करीनच ग. बरं मीरा काय म्हणते? ती काय, ती पॉझिटिव्हच विचार करते. बाळाची आत्या आहे ना ती. नाही नाही तसं नाही. मीरा पॉझिटिव्ह विचार करते म्हणजे तिला एक डॉक्टर म्हणून काहीतरी पॉझिटिव्ह दिसलं असणार, म्हणून इन ऍडव्हान्स अभिनंदन. चल ठेवू फोन. बाय. थँक्यू वन्स अगेन. बाय. अगं सांगायचं राहून गेलं, त्या PC सोल्युशन्स मधनं माणूस येऊन कम्प्युटर सेटअप करून गेलाय. अश्विनीला पाठवलंय मेडिकल टेस्टसाठी. तिथून ती परस्पर जाणार आहे. मग रिपोर्ट्स 3-4 दिवस तरी लागतील ना मीता. ओके, मग मी निघू आता. ओके, टेक केअर. काळजी करू नको आणि शांत रहा. या बाय. अशोक कुठे गेली होतीस? काम होतं. किती पाणी देतेस प्लीज? नाही, पाणी देते मी तुला, पण हे असं वेग आणि मोघम कधीपासून बोलायला लागली असू? अगं थोडं काम होतं म्हणजे काय समजायचं मी? आशू उत्तर दे. ऑफिसचं काम होतं. दातार काकांचं काम होतं. त्या दातार काकांचं नाव आता सोयीने कुठेही घ्यायला लागली असे लक्षात आलंय माझ्या. खरंच ऑफिसचंच काम होतं किती. अगं 1.5 विताचं ते तुझं ऑफिस, एक डील झालं तर ते दातार काका सत्यनारायणाची पूजा घालत असतील. तुझ्या त्या DTPच्या कमिशन मधून महिन्याचा पगार देतात तुझा. तू मला कसल्या गोष्टी सांगतेयस? माझं काम झाल्यावर मी तुला सांगेन, म्हणजे तुला कळेल. आशू, काळजाच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करणारे आपण. तो समीर अमेरिकेला काय गेला, तू इतकी बदलून गेलीस? किती आपण नंतर बोलूया ना. नाही, मला आत्ता उत्तर हवंय. मला सांग कुठे गेली होतीस? आशू प्लीज माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. किती नंतर बोलूया प्लीज. आशू, ए आशू, 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 अगं काय होतंय तुला? हे काय झालं? चल आज चल, आज चल, आज चल. नियतीच्या प्रत्येक वळणावर अश्विनी मला भेटत होती. मी तिला ओळखलं होतं, पण तिच्यापर्यंत पोचू शकत नव्हते. आज माझ्या भविष्याचा कौल लावलाय मी. मी आत्तापासूनच अश्विनीमध्ये आमच्या होणाऱ्या बाळाची आई पाहते. नमिता, तुला इतकं मनापासून वाटतं ना, तर तुझ्या पदरात नक्की होकाराचं फूल पडेल. थँक्स मा, थँक्यू व्हेरी मच. चला आता जेवायला चला. केव्हापासून वाट बघतेय मी तुझी. ऍक्च्युली मी उपवास करायचं ठरवलंय. उपवास? कसला? अश्विनीचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स येईपर्यंत मी काहीही खाणार नाही, फक्त पाणी. नमिता, अगं हा शुद्ध वेडेपणा आहे. ही माझी श्रद्धा आहे नमिता, तुझी श्रद्धा असू देत ग, पण हा उपवास कशासाठी? त्याने तुला बाळा फक्त त्रास होईल, दुसरं काही होणार नाही. ऐक माझं. मला हे करू देत नाही. मला देवाचे आभार मानायचे. इतका ठाम विश्वास? मला परत काळजी वाटते तुझी नमिता. डोंट वरी मा. तुमच्या दोघांचं झालं की सांगा, मग पानं घेते. मला आता भूक नाहीये. मला भूक लागली की मी वाढून घेईन. तेवढं जमतं मला. आणि तुम्ही? नाही, भूक नाहीये मला.
दिवसभर घरातलं करून करून आणि दुष्यंताचं करून करून थकून जाते मी. लवकर मोकळं करा मला. तू जेव आणि झोप. आमचं आम्ही बघू. घराचे 2 पक्ष केव्हापासून झाले? तुमचा एक आणि माझा एक. तू अश्वत्याला घराबाहेर काढलंस ना तेव्हापासून. मालविका, मालू, असं उलटून बोलू नये बाळा. आणि तिने उलटून बोलू नये असं वाग ना जरा तू. म्हणजे काय करायचं मी? हा, तुम्हाला दोघांना एकदम चेटकीनच वाटते मी. ते बघ, शब्दाला शब्द वाढवू नको. भांडायची उमेद नाहीये आता माझ्यात. अच्छा, म्हणजे मी भांडण उकरून काढते का? नाही, वेळ लागले ना मला. वेळ जात नाही माझा म्हणून भांडते तुमच्याशी. ए बाई, किरकिर करू नको, मी अभ्यास करते. कर बाई, अभ्यास कर. तू लहान म्हणून तुझ्याकडनं काय अपेक्षा करायची? तिथे वय वाढलेल्या माणसाला कळत नाही, तिथनं तुझ्याकडनं काय अपेक्षा करू मी? बस बस. तुम्हाला ना तुमची बायको कधी कळलीच नाही. तुमच्या बहिणीला घराबाहेर काढलं तेवढं फक्त दिसलं तुम्हाला, पण तिची सतत चौकशी करत असते मी, हे नाही लक्षात आलं तुमच्या कधी? जाऊ दे, तुमचं झालं की सांगा मला. तोपर्यंत दुष्यंत जवळ पडते मी. अच्छा, कसं वाटतं आता? मला काही नाही झालं, मी बरी आहे. थांब थांब थांब, रडू नकोस. हे बघ, मी तुझ्यासाठी ज्यूस मागवलं, जरा पी म्हणजे तुला बरं वाटेल. जर मला नको आहे काही. आशू, आशू, असं काय करतेस का? चेहऱ्याकडे बघितलं जरा. 12 वाजले. उद्या समीरने आम्हाला विचारलं तर आम्ही काय उत्तर देणार? समीरचा फोन आला. नाही, आशू, आणि मला कितीही प्रश्न पडले तरी मी समीरला काहीही सांगणार नाही. विश्वास ठेव माझ्या. मला काय झालंय, डॉक्टरांकडे जायला पाहिजे का? मगाशीच येऊन गेले डॉक्टर. म्हणाले प्रचंड मेंटल स्ट्रेसमुळे चक्कर आली. आशू, मला सांग ना, काय झालंय तुला? कसला एवढा विचार करतेस? काय बोलू? आशू, अशी गप्प बसलीस तर मला कसं कळणार? बोल ना जरा माझ्याशी. काय प्रॉब्लेम आहे तुला? त्याला एवढा कसला ग भाव आलाय तुला? माझा जीव जळतो ना म्हणून विचारते तुला. नको बोलूस ना, मला पण काय फरक पडला.